विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन। ही घटना आहे कारण राजकारणाच्या पलीकडे माणुसकी असतो, माणुसकीचा भाग असतो, निर्भीडपणा असतो आणि तो अजितदादाच्या राजकारणाच्या विचारातून सदैव आपल्याला दिसलेला आहे। राजकारणाचा विषय मोठा असला तरी एका व्यक्तीनं एखाद्यावर विरोधकानं मत मांडणं, विरोधी शैलीत बोलणं आणि तितकंच त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहणं हे अनेक नेत्यापैकी प्रत्येक नेत्याला जमणं शक्य नव्हतं। ते ह्या व्यक्तीच्या मनातून विचारातून नेहमी प्रगट व्हायचं। आज कितीही पक्ष वेगळे असले तर प्रत्येक पक्षातल्या व्यक्तींना आज त्या ठिकाणी हळहळ वाटणं हे का वाटतं तर एखाद्या व्यक्तीच्या लोकप्रियतेची सीमा जेव्हा फार मोठी असते तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी हळहळ होतो। राजकारण हा एक भाग झाला जीवनाचा, पण त्यात पुढं माणुसकी असते, माणसाचे विचार असतात, त्याची सद्भावना, समाजाप्रती असलेलं त्या व्यक्तीचं कार्य असतं। हे आजच्या या सर्व प्रसंगाहून आपल्याला दिसून येतं। नेतृत्व हे सहजासहजी घडत नाही का, तर ते नेतृत्व घडण्यासाठी खूप काळ आणि वेळ लागतो। दुर्दैव मित्र हो एकच आहे की महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, कारण आपण बघितलं की या महाराष्ट्रामधले जे दिग्गज नेते होते ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यापैकी कैलासवासी प्रमोद महाजनजी, त्यानंतर गोपीनाथजी मुंडे साहेब, त्यानंतर विलासराव देशमुख साहेब, हे असे दिग्गज नेते आपल्यामध्ये राहिले नाहीत। आर आबा आणि आता अजितदादा पवार, ही गोष्ट वेदनादायी आहे। आणि महाराष्ट्र जे विकासाच्या पुढे जाणारं किंवा विकासाच्या क्षेत्रामध्ये विकास पावणारं होतं किंवा कुठंतरी महाराष्ट्राला एक लाभणारे नेतृत्व हे काळाच्या पडद्याआड चाललेत, हे मात्र सर्वात मोठं दुःख आहे। राजकारण आहे, समाजकारण आहे, पण आपल्यातला माणूस जेव्हा जातो ना तेव्हा नक्कीच ही गोष्ट कुठतरी विचार करण्यासारखी। जात पात धर्म याच्या पुढे जाऊन जर आपण एक विचार केला, एक राजकारणाच्या पुढे जाऊन आपण विचार केला तर एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे, ते म्हणजे दुःख। राजकारणाचं सर्वात मोठं दुःख म्हणजे महाराष्ट्रातला आपल्यातला आपला माणूस गेला आणि दुःख याचं की महाराष्ट्राचा एक नेतृत्व गेलं। महाराष्ट्राचं नेतृत्व जाणं यासाठी महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात किंवा महाराष्ट्रातला नेते अशा काळाच्या पडद्याआड जाण्यानं किती मोठं दुःख होतंय, ही फार मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। नेतृत्व निर्भीड होतं, त्या नेतृत्वामध्ये बोलण्याचा ओघ होता, शब्दांची विचारांची एक दिशा होती, बोलण्यात राग होता, पण मनातून प्रेम व्यक्त होणं या व्यक्तीच्या स्वभावातलं गुणधर्म होतं। हे बी आपल्याला विसरता येत नाही, कारण हे सदैव आठवणीत राहणारे नेते हे नेहमी स्मरण राहतील, हे मात्र नक्कीच।